पिणारे इतके शुद्धीवर असतात ते त्यांना गोड लागत असेल का काय काय माहिती. म्हणून कशी असली तरी वाईट असेल, पैसाही तुमचा जाणार आहे, त्याला इज्जत नसते, समाज चांगला त्याच्याकडे पाहतो चांगल्या भावनेनं. म्हणून मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, तुमचं डोकं ठिकाणावर राहत नाही म्हणे. दैत्यांचं काम आहे, श्रीमद भागवत तर सांगतं हे दैत्यांचं काम आहे. म्हणून तुम्ही मिळालेला जो नरदेह आहे त्याचं मातेर त्याच्या नादी लागून न करता चांगलं असणारं जीवन जगा. व्यसनाच्या नादी लागून आपलं जे शरीर आहे त्या शरीराची माती करू नका. व्यसन कुठलंही असलं तरी वाईट आहे, कुठलंही असलं तरी वाईटच आहे, आपल्या देहाची माती करणार आहे. व्यसन करण्यासाठी भगवंतानं शरीर दिलेलंच नाही, पहिला मुद्दा आहे. साधू संतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर साधू संत मागणी करतात व्यसनाची. काय व्यसन हवं, काय व्यसन असावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. तुझ्या चरणाचं ध्यान करण्याचं व्यसन लागू दे देवा मला. संसाराच्या असणाऱ्या गर्तेत अडकण्यापेक्षा ते मन तुझ्या चरणावर स्थिरावलेलं बरं. कारण भगवंताच्या नामाचं व्यसन जरी लागलं असेल तुम्हाला, जरी ती नशा होत असेल तुम्हाला, तर ही नशा किती ब्रँडेड असली, किती महागडी असली तरी सुद्धा सुबह पिओगे तो शाम को उतर जाएगी. कुठली किती पिला तरी, जाम पे जाम पीने से क्या फायदा, सुबह पिओगे शाम उतर जाएगी. हरिनाम का प्याला पी बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. म्हणून भगवंताच्या नामाची नशा केलेली कधीही चांगली असते. त्याच्या भक्तीचा लागलेलं जे व्यसन आहे ते कधीही चांगलं असतं. म्हणून त्याच्या भक्तीचं व्यसन लावून घ्या इतर व्यसनांच्या नादी लागण्यापेक्षा. वारुणी नावाची असणारी मदिरा ती दैत्यांच्या वाटेवर गेली. आता ज्यानं त्याचा विचार करायचा आपण कोणत्या साच्यात बसतो ते. त्यानंतर भगवंताचंच असणारं एक अवतार धन्वंतरी सुंदर असा अमृताचा कलश आपल्या हातात घेऊन त्या ठिकाणी धन्वंतरी प्रकट झाले. धन्वंतरीच्या हातात अमृताचा कलश आहे असं पाहिलं. समुद्र मंथनातून बाहेर येण्याचाही अवकाश नव्हता. दैत्यांनी तो कलश हिसकावला आणि तिथून पळ काढला. देवांना असं वाटलं आता आपल्याला काही अमृत भेटत नाही, आपल्या हातातून अमृत निसटलं. पण भगवंताच्या नजरेतून हे सुटलं नाही. त्याचं बारीक लक्ष आहे सगळीकडे. भगवंतानं तात्काळ सुंदर असं मोहिनी स्वरूप धारण केलं. स्वरूप एवढं सुंदर आहे की एकदा त्या स्वरूपावर नजर गेली की नजर पुन्हा हटत नव्हती. आणि शेवटी दैत्य ही सुंदर अशी असणारी कन्या, आपल्या हातात असणारा अमृताचा कलश, आणि तो जर हिच्या हाताने आपल्याला प्यायला मिळाला तर किती आनंद, असा विचार ते करू लागले. भगवंतही नटत मुरडत त्यांच्या समोर त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचले. आणि त्यांनी सांगितलं हे सुंदरी, जणू काही स्वर्गातून भगवंताचं स्वरूप असं होतं जशी काही स्वर्गातून अप्सराच उमटली का काय, उतरली का काय असं वाटत होतं. आणि दैत्य मोहित झाले, त्या स्वरूपच मोहिनीचं होतं ना. असाच तर भगवंत एवढा सुंदर आहे, किती सुंदर आहे. एकेका असणारा अवयवाचं जर वर्णन केलं ना तर भगवंताच्या सुंदरतेचं ते गुणगान करत असताना त्याच्यात रममाण होऊन जातं महाराज. आपलं मन त्याच्या चरणापासून मागे यायला वाटत नाही, एवढा सुंदर. आणि त्यात मोहिनी स्वरूप धारण केलेलं अप्रतिम असं स्वरूप आहे, नजरेत भरावं अशी सुंदरता आहे. आणि दैत्य मोहित झाले. मोहिनीला सांगितलं तुझ्या हाताने ह्या अमृताची असणारी वाटणी आम्हाला करून दे. भगवंतानं सांगितलं म्हणे मोहिनी सांगते. आता देव म्हणण्यापेक्षा मोहिनी सांगते. हुशार असणारी माणसं सुंदर स्त्रीवर विश्वास ठेवत नाही म्हणे, ती कधीही विश्वासघात करू शकते. आता हे विश्वासघात करायलाच आलेत तिथं, तरी त्यांना म्हणतात की हुशार माणसं सुंदर स्त्रीवर विश्वास ठेवत नाही. म्हणे नाही आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू काय आमचा विश्वासघात करणार नाही. कारण ते जे स्वरूप आहे ना, ते स्वरूप पाहिल्यानंतर
तिचं मन दुखावं असं दैत्यांना वाटत नाही, तरी यांनी चेतावणी दिली. तुमचा माझ्यावर एवढा विश्वास आहे का? म्हणे हो आहे. तू आमचा विश्वासघात करणार नाही असं आम्हाला वाटलं, कारण आमची व्यथा जर तुला सांगितली तर तू सुद्धा आमचा विश्वासघात करणार नाहीस. म्हणे काय झालं? म्हणे समुद्र मंथनाचा प्रारंभ जेव्हा होणार होता तेव्हा हे सर्व देवता आमच्याकडे आले आणि आल्यानंतर आम्हाला सांगितलं जे जे काही निघेल त्याच्यात आपण सारखे वाटेकरी असणार आहे. पण आता मात्र सगळ्या असणाऱ्या वस्तू त्यांनी घेतल्यात. काही ऋषीमुनींनी, काही स्वर्गात गेल्या, काही इंद्रानं घेतल्या, पण आमच्या वाटेला मात्र आतापर्यंत एकच वस्तू आली आणि दुसरी वारुणी. आता आम्ही अमृताचा कलश देवांना देणार नाहीयेत. हे बरोबर आहे का सांगा बरं? 14 रत्नांपैकी फक्त 3च वस्तू आमच्या वाटेला येत आहेत, तरीही आमच्याशी भांडतायत म्हणे. मोहिनी सांगते खरंय खरंय, असा विश्वासघात नाही करायला पाहिजे. जे काही असेल ती सत्य बाजू असावी, कारण सत्यम परम धीमई, त्याचं स्वरूपच सत्य आहे ना. जे काही असावं ती सत्याची बाजू असावी. आता त्यांच्या मनात काय होतं सत्याची बाजू हे दैत्यांना काय माहिती पडणार आहे देवाच्या मनात. म्हणे ठीक आहे, आता एक काम करा, एवढा थकला, ते घामाने माखलेलं, ते विषाचे फुटकार तुमच्या अंगावर उडालेले, वारिणी नावाचे तुम्ही ते स्वीकार केलेलं, अशात ते अमृत नाही वाटू शकत. म्हणे मी तुम्हाला काय करावं लागेल, आजच्या दिवस थांबा, सकाळी शुचिर्भूत होऊन या, चांगल्यापैकी स्नान करा आणि मग मात्र सगळे रांगेत बसा, मग मी माझ्या हातानं वाटणी करते. आता त्या मोहिनीच्या रूपावर मोहित झालेत म्हटल्यानंतर नाही म्हणण्याचा विषयच नव्हता. वाट पाहिली त्यांनी, शुचिर्भूत होऊन आले, जसे काही साखरपुड्याचे पाहुणे आले आणि बसलेला इंशीर. भगवंतानं तो अमृताचा कलश हातात घेतला. एकीकडून देव आहेत, दुसरीकडून दैत्य आहेत आणि अशा असणाऱ्या दोघांच्या मधोमध पहिले दैत्यांची लाईन जिकडे होती त्या साईडनं भगवान, त्या मोहिनी स्वरूप असणारे भगवान तिथून त्या सर्व असणाऱ्या देवतांना मोहित करत, दैत्यांना मोहित करत देवतांच्या असणाऱ्या रांगेत आले आणि तिथून प्रारंभ केला. मोहिनीचं त्या दैत्यांच्या जवळून जाणंच खूप काही होतं त्यांच्यासाठी. त्या प्रत्येकाला असं वाटत होतं हिनं नजरभर आम्हाला बघावं, 2 शब्द तरी आमच्याशी बोलावेत, आणि तिनं ती मोहिनी टाकली. त्यांच्या रांगेतून फक्त फिरून देवांच्या लाईनीत आली आणि सुरुवात केली. आणि राहू नावाच्या दैत्यानं हे ओळखलं, हे सगळे म्हणे फक्त देवांच्याच कडे वाटप चालली, आपल्या सोबत काहीतरी धोका होतोय. म्हणून त्यानं आपलं रूप पालटलं आणि रूप पालटून देवांच्या रांगेत येऊन बसलं. आणि हे चंद्राच्या नजरेतून सुटलं नाही, हातात टाकलं गेलेलं होतं अमृताचा गोळ. आणि तवर यानं सांगितलं हा राक्षस आहे, हा देव नाही. आणि भगवंतानं सुदर्शनानं त्याचा शिरच्छेद केला. पण ते हातातलं असणारं अमृत त्यानं पटकन मुखात घेतल्यामुळं त्याचं शिर जरी धडा वेगळं झालेलं असलं तरी सुद्धा शिर आजही जसं त्यात असतं. राहू आणि केतू, आणि ती गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली. म्हणून आजही ते चंद्र सूर्याला त्रास देत असतात. कशाच्या रूपाने? ग्रहणाच्या रूपाने. दैत्य आहेत, पण त्यावेळेला अमृताचं प्राशन यांच्यामुळे आपल्याला पूर्ण करायला मिळालं नाही, म्हणून आजही चंद्र सूर्याला ग्रहण. मोहिनी स्वरूप असणाऱ्या भगवंताने सर्व असणारं अमृत ज्या वेळेला देवांना वाटून दिलं, वासुकीच्याही वाटेला ते अमृत आलं. आता अमृताचा कलश मोकळा झालाय असं पाहिलं आणि देव आणि दैत्यांमध्ये प्रचंड अशा युद्धाला सुरुवात झाली. दोन्हीकडचे वीर मारले गेले आणि त्यानंतर मात्र राजा बली आणि इंद्र यांच्यातही युद्धाला सुरुवात झाली. आपल्या पूर्ण शक्तीने राजा बलीनं त्या ठिकाणी देवतांचा पराभव केला, कारण त्याच्याकडे मायावी असणारी जी काही विद्या होती त्या मायावी विद्येच्या आधाराने त्याने सर्व असणाऱ्या देवतांना त्राही करून सोडलं होतं. पण भगवंतांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर सर्व असणारे दैत्य त्या ठिकाणी मारले होते. पण शुक्राचार्य मात्र तक्रार घेऊन भगवान महादेवांच्याकडे गेले आणि भगवान महादेवांनी शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र शिकवला होता. आणि त्या संजीवनी मंत्राच्या आधारे शुक्राचार्यांनी पुन्हा सर्व असणारे जे दैत्य मारले गेलेले होते त्यांना त्या ठिकाणी जिवंत केले आणि पुन्हा
त्या दैत्यांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी नवनवीन असणाऱ्या ज्या काही विद्या असतील त्या विद्या एक एक त्यांना प्रदान केले गेले. आणि पुढे मात्र आपण काल बलिवामनाचा असणारा जो प्रसंग आहे तो प्रसंग पाहिलाय. त्या त्रासापासून देवांना मुक्त करण्यासाठीच भगवंतानी वामनाचा अवतार घेतलेला होता. आणि आता मात्र पुढे राजा परीक्षितीनं प्रश्न विचारला शुकमुनींना, आता मला चरित्र सांगा म्हणे. सूर्यवंशाचे चंद्रवंशाचे जे राजा असतील त्यांची असणारी परंपरा सांगा आणि त्या राजांचं असं चरित्र मला ऐकायचंय. कारण भगवान शुकमुनींनी राजा परीक्षितीला सांगितलं की राजन, गेले 5 दिवसापासून तुम्ही या एका आसनावर बसून कथा श्रवण करतायत. तुम्हाला काही विधी आवरायचे असतील, काही खावं प्यावं वाटत असेल तर तुम्ही आसनावरून उठून तेवढं करू शकता. आपण मग पुढच्या कथेला सुरुवात करूया. त्यावेळेला राजा परीक्षितीने सांगितलं, गुरुदेव, पाण्याची तहान लागल्यामुळे माझ्याकडून अपराध घडला आणि त्या क्षणापासून मी पाण्याचा त्याग केलाय. अन्न तर घेणारच नाही, पण पाण्याचा थेंबही घेणार नाही. आणि तुम्ही जे भगवंताचं सुंदर असं चरित्र माझ्या समोर मांडतायत त्यानं ना मला तहान लागते, ना भूक लागते, ना आसनावरून उठावंसं वाटतं. तुम्ही असंच एक एक असणारी कथा मला सांगत चला, म्हणजे मला कुठल्याच गोष्टीची त्या ठिकाणी गरज भासणार नाही. भगवंताच्या चरित्रानं माझ्या सर्व असणाऱ्या गरजा त्या ठिकाणी भागतायत. आता माझ्या मनात एकच मात्र उत्कंठ आहे, ती म्हणजे माझ्या भगवंताचं त्या स्वरूपाचं दर्शन कधी मला होईल असं वाटतं. जो देह जाणार आहे आता त्याच्याविषयी ममत्व ठेवून काय फायदा आहे. खायचंय कुणासाठी? देह पुष्ट करण्यासाठी खायचंय, देह जगवण्यासाठी खायचंय ना. मग आता जो देह जगवायचाच नाहीये, ज्याच्याविषयी कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही, मग आपण हे सुंदर अमृतासारखं भगवंताचं चरित्र सोडून जागेवरून उठणं मला तरी योग्य वाटत नाही. म्हणून तुम्ही मला आता चंद्रवंशाचे आणि सूर्यवंशाचे असणारे जे काही विस्तार असतील ते सांगा. आणि म्हणून त्या असणाऱ्या वंशाचा विस्तार सांगण्यास शुकमुनी प्रारंभ करतायत. आणि त्या प्रारंभी शुकमुनींनी सांगितलं, राजन, अनेक असणाऱ्या राजांचे चरित्र मी आजपर्यंत तुला सांगितलंय, परंतु ही जी चरित्र आहेत ती चरित्र अतिशय सुंदर आहेत. यात अगोदर मी तुम्हाला सूर्यवंशाची असणारी चरित्र सांगणार आहेत. सूर्यवंशाच्या असणाऱ्या राजांचे चरित्र आहेत. सूर्यवंशाचा असणारा जो विस्तार आहे तो विस्तार सुरुवातीला शुकमुनींनी सांगितला. तो असा, मांधाता नावाचा राजा सगळ्यात पहिले या ठिकाणी होऊन गेला. मांधाता, त्रिशंकू, हरिश्चंद्र राजांचा असणारा रोहित, हरिश्चंद्र राजांची असणारी कथाही फार सुंदर आहे. आपल्या स्वप्नात दिलेल्या वचनासाठी हरिश्चंद्राने आपलं सर्वस्व त्या ठिकाणी ऋषींना देऊन टाकलं आणि खऱ्या अर्थाने त्या सत्यवादी हरिश्चंद्र म्हणून आपला जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला साजेचे असणारे राजा हरिश्चंद्र आहेत. त्या हरिश्चंद्रांचे असणारे पुत्र रोहित, रोहितांचे पुत्र सगर, सगर राजांचं चरित्र अतिशय सुंदर आहे. महाराज, आपल्याला सूर्यवंशातील काही राजांची चरित्र पाहायची, सगळ्यांची चरित्र आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार नाहीत, परंतु सगर राजाचं चरित्र अतिशय सुंदर आहे. जेव्हा ते त्यांच्या आईच्या गर्भात होते सगर, त्यावेळेला बाहुकांचे असणारे जे राज्य आहे ते राज्य मात्र शत्रूंनी हिरावल्यामुळं पत्नीसह म्हातारपणामुळे त्या ठिकाणी ते मृत्यू पावले. पत्नी जेव्हा सती जायला निघाली तेव्हा और्य मुनींनी त्यांना रोखलं, कारण त्या गर्भवती होत्या. आणि त्या गर्भवती आहेत असं जेव्हा त्यांच्या सवतींना माहिती पडलं त्यावेळेला मात्र त्यांनी विष दिलं त्यांना, परंतु त्या विषाचा त्या बालकावर कुठलाही परिणाम झाला नाही. म्हणून विषासह ज्यांनी जन्म घेतला, गर म्हणजे विष असा एक अर्थ होतो भाषेचा, विषासह ज्यांनी जन्म घेतला म्हणून त्यांचं नाव सगर असं पडलं. पुढे हे सगर राजा एक चक्रवर्ती सम्राट झाले आणि चक्रवर्ती सम्राट झाल्यानंतर पृथ्वी खोदून त्यांनी त्या ठिकाणी समुद्र निर्माण केले. म्हणून
सगराचे त्या ठिकाणी सागर असं नामकरण त्यांचं झालं. और्य मुनींच्या आज्ञेने अश्वमेध यज्ञाचा प्रारंभ त्यांनी केला आणि अश्वमेध यज्ञाचा असणारा घोडा इंद्राने चोरून नेला. कारण कुणी चांगलं कार्य करायला लागलं की इंद्राला असं वाटतं की आपलं राज्य हिरवण्यासाठीच हे चाललंय की काय, म्हणून इंद्राने तो यज्ञाचा घोडा चोरून नेला आणि कपिल मुनी ज्या ठिकाणी बसले तपश्चर्येला तिथं बांधला. सगर राजाचे 60,000 पुत्र होते. आपला यज्ञ पशु कोणी चोरला असेल असं जेव्हा त्यांना माहिती पडलं तेव्हा ते शोधासाठी चारही दिशांना फिरले आणि पाहिलं तर जिथं कपिल मुनी तपसाधनेला बसलेत अशा ठिकाणी तो घोडा बांधलेला त्यांनी पाहिला. आता हे काम इंद्राचं आहे, पण सगर पुत्रांना असं वाटलं की मुनींनी तो घोडा इथं चोरून बांधला आणि त्यांनी एकच, आता 60,000 आहेत ते, थोडेफार असले तरी आवाज किती वरचढ असतो आपला, एवढे 60,000 लोकांचा आवाज किती असेल, आणि एकच त्या ठिकाणी कल्लोळ उडाला आणि घोडा चोरणारा चोर आहेस आणि कसे डोळे मिटून बसला सोंग घेऊन, असं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी उच्चारलं. कपिल मुनींनी डोळे उघडले आणि माझ्यावर चोरीचा आळ आणतायत म्हणून आपल्या त्या तपसाधनेच्या बळावर सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी जाळून भस्म केले. आणि जेव्हा ही वार्ता कळाली त्यावेळेला मात्र बरेच प्रयत्न करून सुद्धा त्यांचा उद्धार होत नाही असं जेव्हा समजलं तेव्हा मात्र त्याच वंशात असणारे असमंजस म्हणून सगराची दुसरी पत्नी केशिनी जी होती तिचा असमंजस नावाचा मुलगा होता. त्यांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले सगळ्यात अगोदर तर, कारण उपाय सांगितला गेला होता जेव्हा गंगा पृथ्वीवर येईल तेव्हाच यांचा उद्धार होईल. त्यांच्याकडूनही ही गोष्ट असफल ठरली. अंशुमान नावाचा पुत्र होता असमंजसाचा, त्यांनीही गंगा पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न तिथं फोल ठरला. दिलीप नावाचे राजे झाले पुढे याच वंशामध्ये, त्यांच्याकडूनही गंगा पृथ्वीवर आली नाही. पण यांचेच असणारे जे पुत्र असतील भगीरथांनी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि गंगा मातेला पृथ्वीवर आणलं. भगवान महादेवांची आराधना केली. भगवान महादेवांना गंगेचा असणारा जो ओघ आहे तो प्रवाह डायरेक्ट जर पृथ्वीवर आला असता तर हाहाकार उडाला असता, जलप्रलय माजला असता. म्हणून भगवान महादेवांनी विनंती करून ती गंगा पहिले जटेत धारण केली आणि मग हळुवारपणे तीच गंगा या ठिकाणी पृथ्वीवर आणली गेली आणि 60,000 असणाऱ्या आपल्या पूर्वजांचा उद्धार भगीरथानं त्या ठिकाणी केले. म्हणून भगीरथाचंही चरित्र या ठिकाणी सुंदर आहे. त्यानंतर याच वंशामध्ये अंबरीश नावाचे राजे झाले. अंबरीश नावाच्या राजानं साधन द्वादशीचं व्रत केलेलं होतं आणि ते व्रत नर्मदा मैयाच्या काठावर त्याचं प्रार्थना करायचं ठरवलेलं होतं. त्या प्रार्थनाचा मुहूर्तही ठरलेला होता आणि भल्या पहाटे त्या ठिकाणी येऊन त्यांनी पूजाविधीचा आरंभही केला. त्याच वेळेला जेव्हा व्रताचं पालन करायचंय अशा वेळेला दुर्वास मुनी त्या ठिकाणी आले. आता दुर्वास मुनी काही सहज आलेले नव्हते. दुर्वास मुनींना आग्रह केला आता प्रार्थना करूनच जा म्हणून. म्हणे आम्ही स्नान करून येतो. मग स्नानाला गेले. मुहूर्त जवळ आला पण दुर्वास मुनी काही येत नाही म्हणून ब्राह्मणांच्या सल्ल्याने दुर्वास मुनी जेव्हा परत आले ब्राह्मण देवतांच्या सहाय्यानं तुळशीपत्र आणि जल त्या ठिकाणी आचमन करून मात्र त्यांनी घेतलं. म्हणजे मुहूर्तही टळला जाणार नाही, व्रताचं पारण झालं असंही झालं आणि ऋषींच्या साठी जेवायला थांबले असंही होतं. ब्राह्मणांचा सल्ला होता. तरीही दुर्वास मुनींना राग आला आणि शाप दिला, 10 जन्म तुला या ठिकाणी घ्यावे लागतील. त्यावेळेला मात्र आपल्याच असणाऱ्या केसातून कृत्या उत्पन्न केली आणि अंबरीशाला मारण्यासाठी त्या ठिकाणी तिला प्रवृत्त करताय. पण अंबरीशानं कुठल्याही पद्धतीची भीती मनावर दाखवली नाही, कारण भगवंतावर पूर्णपणे विश्वास होता. म्हणून जागचे हल्ले देखील नाही. भगवंतावर सर्व भार सोडला आणि भगवंताला काळजी वाटायला लागली ही कृत्या माझ्या भक्ताला काहीतरी इजा करेल म्हणून भगवंताने आपलं सुदर्शन सोडलं आणि ते दुर्वास मुनींच्या मागे लागलं. दुर्वास मुनी सर्व ब्रह्मांडात फिरताय. महादेवांच्याकडे गेले. महादेवांनी सांगितलं हे डिपार्टमेंट आपलं नाही, आम्ही करू शकत नाही. ब्रह्मदेवांच्याकडे गेले. ब्रह्मदेव सांगतात हे काम आपल्या बसचं नाही, आम्ही करू शकत नाही. शेवटी भगवान श्रीहरींच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीहरींनी सांगितलं माझी क्षमा मागण्यापेक्षा
सुदर्शन आता माझंही ऐकणार नाहीये, कारण माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी मी त्याला आज्ञा दिल्यामुळं जर अंबरीशानं सांगितलं माघार घेण्याचं तरच सुदर्शन माघार घेऊ शकतो, अन्यथा नाही. कारण भक्ताचा कैवारी असणारा भगवान आहे. अहम भक्त पराधीनो असं वाक्यच आहे भगवंताचं. एकदा मला माझा अपमान केला तर चालतो, पण माझ्या भक्ताचा जर अपमान केला तर मी त्याला माफ करत नाही. एकदा माझी भक्ती नाही केली तर चालते, पण माझ्या भक्तांच्या चरित्रावर ज्यांची भावना आहे असे असणारे भक्त मला फार आवडतात. किती आवडतात. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा वर्णन करतात, ते हे प्राणा परोते मज आवडते हे निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. अर्जुना, ती व्यक्ती मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. ते हे प्राणा परोते, मला ती व्यक्ती माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडते. का आवडते? जे भक्त चरित्राते प्रशंसती, कारण ते माझ्या भक्तांच्या चरित्राची प्रशंसा करतात, ते माझ्या भक्तांची सेवा करतात आणि म्हणून माझ्या प्राणापेक्षा त्या व्यक्ती मला आवडतात. पण जर माझ्या भक्तांचा अपमान केला तर मी मात्र स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. माझ्या हातून काय घडेल, मी देव आहे, मी जगाचा पालनहार आहे, ह्या गोष्टी मी विसरून जातो. म्हणून संतांची निंदा करायची नाही, हरिभक्तांची निंदा करायची नाही. जे भगवत भक्ती करत असतील त्यांना नावं ठेवायची नाही. ठेवत असतील तर देव आपल्याला कधीच माफ करणार नाही. काय होतं माहितीये का, जर तुम्ही साधू संतांची निंदा करत असाल तर काकडा या प्रकरणामध्ये एक महत्वाचं प्रकरण आहे बघा. साधू संतांची निंदा केली, पितृवचनासी पाठ दिधली, तीर्थे व्रते असोनी त्यागिली, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. साधू संतांची निंदा जर केली, ऐकली, काय होसान? बहिरा बहिरा झालो या जगी. म्हणून साधू संतांची निंदा करायची नाही, नाहीतर देवाचा कोप होतो. भगवंतानं सांगितलं, माझ्या भक्ताचा अपमान केल्यामुळं ते सुदर्शन तुझ्या मागे लागलंय ना, म्हणून आता अंबरीशाकडे जा, त्याची शरणागती पत्कर, त्याची क्षमा माग, आणि मग सुदर्शनाला अंबरीश सांगेल तर सुदर्शन माघार घेईल. म्हणून दुर्वास मुनी फिरून तिथंच आले. लोटके बुद्धू तिथूनच गेले होते, पण परत यावं लागलं. ब्रह्मांड फिरून आले, वर्षभर फिरले, पण पुन्हा तिथं यावं लागलं. अंबरीशाची शरणागती केली आणि अंबरीशानं जेव्हा सुदर्शन जवळ आलं त्यावेळेला अंबरीशानं सांगितलं, सुदर्शना, मध्ये आडवे आलेत, ते मुनी आहेत म्हणे, मी एक सामान्य असणारा भक्त आहे भगवंताचा, आणि माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला मला आवडणार नाही, म्हणून मी तुमची क्षमा मागतो, तुम्ही आपल्या ठिकाणी आपल्या भगवंताजवळ परत जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सुदर्शन त्यावेळेला मात्र सुदर्शन चक्र आपल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवंताच्या जवळ राहण्याची सुदर्शनाला ज्या पद्धतीनं सुदर्शनाचं असणारं भाग्य महाराज, आता ती कथा खूप सुंदर आहे शिवमहापुराणामध्ये. त्या ठिकाणी सुदर्शन चक्र आपल्या ठिकाणी परत निघून गेलं. म्हणून भक्तांची असणारी चरित्र आहेत, राजांची असणारी चरित्र आहेत. याच अंबरीश राजानं मात्र त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुदर्शनाला परत पाठवलं, याच वंशामध्ये पुढे चंद्रवंशाचं असणारं वर्णन त्या ठिकाणी पुढे आहे. परंतु अंबरीशाच्या वंशामध्ये खटवांग, दीर्घबाहू, रघु, अज, राजा दशरथ आणि मग प्रभू श्री रामचंद्र अशी असणारी चरित्र आहेत. पण या अगोदर मात्र अजून एक महत्त्वाचा असणारा अवतार आहे भगवंताचा, आणि तो अवतार म्हणजे भगवान परशुरामांचा असणारा अवतार. या अवतारामध्ये भगवान परशुरामांचं असणारं जे स्वरूप आहे अतिशय उग्र स्वरूप आहे महाराज. इतर असणारे अवताराचे मवाळ अवतार आहेत, पण भगवान परशुरामांचं स्वरूप जर पाहिलं तर ते स्वरूप मात्र अतिशय लालबुंद डोळे,
आणि पाहणारा लांबूनच घाबरून जावा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते स्वरूप आहे. हातामध्ये परशु आहे, खांद्यावर धनुष्यबाण आहे. साक्षात प्रभू रामचंद्रांचं असणारं जे स्वरूप आहे तेच स्वरूप भगवान परशुरामांचं आहे. हैहव नावाच्या वंशात अर्जुन नावाचा एक राजा होता. हा राजा अतिशय पराक्रमी होता. दत्त प्रसन्न करून घेतलेले होते त्यांनी. अनेक असणारी वरदान भगवान दत्तांच्याकडून त्यांना प्राप्त झालेली होती. एवढंच नाही, अखंड यश कीर्ती त्याची राहील, कुठल्याही शत्रूकडून त्याचा पराभव होणार नाही, अशा सर्व सिद्धी त्याला प्राप्त झालेल्या होत्या. तो या जगामध्ये सूक्ष्म रूपाने कुठल्याही ठिकाणी वावर करू शकतो असं असणारं वरदान भगवंताचं त्याला होतं. आणि अजून महत्वाची गोष्ट, तो सहस्रबाहू होता. सहस्रबाहू भगवान दत्तात्रेयांच्या आशीर्वादानं, म्हणून त्याचं नाव सहस्रार्जुन असं होतं. सहस्रबाहूंचा होता म्हणून सहस्रार्जुन हे नाव पडलेलं होतं. एकदा घडलं असं, आता हा सहस्रार्जुन किती सामर्थ्यवान होता. नर्मदेच्या जलामध्ये संचार करत असताना त्याला असं वाटलं की अजून ह्यापेक्षा उंच स्तर असावा पाण्याचा, म्हणून त्यांनी पाणी अडवलं. पाणी किती अडलं गेलं असेल, कारण आपल्यासारखे त्याला दोनच हात आहेत का? सहस्रबाहू येतो, अशा हजारो हातांनी त्यांनी ते पाणी अडवलं, जणू काही बांधच घातला आणि पाण्याचा स्तर उंचावला. त्या काठावर असणारी सर्व जी ठिकाणं होती, सर्व ठिकाणं पाण्याखाली गेली. ऋषीमुनींचे असणारे आश्रम असतील, आसमंतापर्यंत एका अर्थानं त्यानं वर्णन केलंय की आसमंतापर्यंत तो स्तर उंचावला आणि त्या पाण्यात तो मुक्तपणे विहार करतोय. घडलं असं, त्याच वेळेला नर्मदा तटावर रावण भगवान महादेवांची तपश्चर्या करायला बसलेला होता आणि रावणाच्याही आश्रमात पाणी शिरलं. आता हे काय झालं म्हणून त्याला माहिती झालं की सहस्रबाहूंनी पाणी अडवलं आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आश्रमात पाणी शिरलं. राग आला रावणाला. जरी तपश्चर्या करायला बसला होता तरी राक्षस होता ना. राग आला त्याला. नर्मदेच्या जलामध्ये प्रवेश केला आणि सहस्रबाहूला त्यांनी ललकारलं, ए तुझ्या मनासारखं वागतोय, वेड्यासारखं काय करतोय? इथं तपश्चर्याला बसतोय माणूस, माझी तपश्चर्या भंग झाली, एवढ्या पाण्याचा स्तर उंचावून काय करायचंय तुला? सहस्रबाहूनं दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. त्याला माहिती होतं रावण आहे म्हणून, पण तरीही दुर्लक्ष केलं. पुन्हा रावणाने त्याला चेतावणी दिली, पुन्हा दुर्लक्ष केलं. पण रावणाने मात्र त्याला आता युद्धासाठी ललकारलं. म्हणे तुला एवढा उन्मत्त आहे ना, तू स्वतःला खूप मोठा समजतोस, खूप सामर्थ्यवान समजतोस का? मग सामर्थ्य असेल तुझ्यात तर युद्ध कर माझ्याशी. सहस्रबाहू म्हणे, आई जरी उलटलो तरी सुद्धा तुला जागा नाही सापडणार पळायला. रावण म्हणतो, स्वतः एवढा बुद्धिमान आहे का तू? एवढा सामर्थ्यवान आहे का? मग युद्ध करणार माझ्याशी. सहस्रबाहू मागं फिरला, रावणाला उचललं आणि आपल्या नगरीमध्ये नेलं. माहिष्मती नावाची नगरी सहस्रबाहूची. आणि त्या नगरीमध्ये नेलं. एखाद्या उन्मत्त झालेल्या वानराला पकडून जसं कोंडून ठेवतो मध्ये, तसं रावणाला कोंडून ठेवलं होतं त्याने. एवढं सामर्थ्यवान होता तो. पुढे मात्र एका ऋषींच्या मध्यस्थीनं सोडलंही रावणाला, पण तेही अगदी अपमान करून सोडलं होतं. एवढा सामर्थ्यवान असणारा हा सहस्रबाहू एकदा अरण्यामध्ये संचार करत असताना जमदग्नींच्या आश्रमामध्ये आला. आणि तिथं आल्यानंतर जमदग्नींना असं वाटलं आपला राजा आलाय, म्हणून राजपाठ राजवैभवात जसं त्याचं तिथं आदरातिथ्य होत होतं त्या पद्धतीचं आदरातिथ्य त्यांनी तिथं केलं. सहस्रबाहू चिंतेत पडला, आपल्या सोबत एवढं सैन्य आपण घेऊन आलोय, जसं आपल्याला एखाद्या राजघराण्यात आपला पाहुणचार होतोय की काय असं वाटतंय. तेही ऋषींच्या झोपडीमध्ये, या ऋषींच्या आश्रमात एवढं असणारं साहित्य कसं उपलब्ध होतं? चौकशी करायला लागला. आता काही लोकांना वाईट सवय असते चौकशी करायची, पण तो चौकशा करायला लागला बसल्यावर. म्हणे एवढं सगळं कुठून येतंय? हा तर आश्रम आहे, ते ऋषी आहेत, काही त्याचा इन्कमिंग अशी काहीच नसते, काही कोणी नोकरीला नाहीये, काही पगार नाहीये, मग एवढं सगळं कसं येतं? आणि मग एका शिष्यानं सांगितलं, आमच्याकडे कामधेनू आहे ना म्हणे, ती आम्हाला सगळं पुरवत असते. या सगळ्या गोष्टींची ऋषींना काय गरज आहे म्हणे? कामधेनू तर आपल्या राज्यात पाहिजे, आपल्या राजवाड्यात पाहिजे. ऋषींना काय गरज आहे भोगाच्या साधनांची? ऋषी आहेत ना, ते आश्रमात राहत आहे, बरोबर आहे ना?
पण येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदरातिथ्य व्हावं ह्यासाठी त्यांना गरज वाटते, म्हणून कामधेनू ऋषींच्या वाटेवर आलेली होती. ही आपल्या राजवाड्यात पाहिजे. पण ऋषींनी नम्रपणे सांगितलं, ही आमची आई आहे, आमची माता आहे, तिची सेवा व्हावी म्हणून आम्ही तिला इथं आणले. उपभोग घेण्याकरता इथं आलो नाही. तुम्ही आमचे राजे आहात, तुमचं आदरातिथ्य व्हावं ह्यासाठी आम्ही हे सगळं तुमच्या समोर ठेवलं. एकदा नकार दिला, दोनदा नकार दिला, पण सहस्त्रबाहूनं मात्र शेवटी कामधेनू चोरून नेली. परशुरामजी त्यावेळेला अरण्यामध्ये लाकडे घेण्यासाठी म्हणून गेले होते. सर्व असणारे जे शिष्य होते ऋषींचे आपसात चर्चा करत होते. कामधेनूला कुणीतरी चोरून नेलं, कामधेनू कुणीतरी चोरून नेली. ज्या वेळेला परशुरामजी आले, हातातली लाकडं टाकत विचारलं, कामधेनू चोरून नेली म्हणजे? तुम्ही कुठं गेला होतात? म्हणे आम्ही इथंच होतो. कुणी नेली? म्हणे राजा आले होते, सहस्त्रबाहू, आणि त्यांनी आमच्या नकळतच म्हणे विचारलं नाही विचारलं. म्हणे ऋषींनी नकारही दिला होता, पण त्यांनी नेलीच काय. आपल्या हातातली लाकडं टाकून दिली. एका हातात धनुष्य, एका हातात परशु घेतला आणि त्या ठिकाणी निघाले युद्धासाठी. राजा माहिष्मतीच्या प्रवेशद्वारापर्यंतच आलेला होता कामधेनूला घेऊन, त्यांचे सर्व असणारे ते सैन्य. आणि परशुरामांनी ललकारलं. हातातली परशु चमकत होती, त्या जटा उन्हामध्ये चमकत होत्या, लाल डोळे रागाने लालबुंद झाले होते, जणू काही अग्नी ओकत होते का काय. आणि घमासान असणाऱ्या युद्धाला सुरुवात झाली. ललकारला, राजा आमची आई आहे कामधेनू आणि तू तिला चोरून नेलंस, हे बरं नाही केलं. अरे राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं, जरा नीतीने आणि न्यायानं राज्य करायला शिक. हे असे धंदे कशाला करतोयस? सहस्त्रबाहूला राग आला महाराज. त्यानं प्रतिकार केला. जेव्हा हे सगळं पाहिलं, अनेक हजार औक्षणी असणारे सैन्य त्या ठिकाणी परशुरामांवर चालून आलं. पण एवढ्या सैन्याचा एकटा निपात परशुरामांनी केला. एकटे परशुराम एका साईड आणि दुसऱ्या बाजूने औक्षहिणी सैन्य, तरी एवढ्या सैन्याचा निपात एकट्या परशुरामांनी केला. एवढं सामर्थ्यवान असणारे परशुराम. आणि मग मात्र तो सहस्रार्जुन चालून आला. पहिल्याच असणाऱ्या परशुच्या घावामध्ये अर्धे हात तर निकामीच केले, बाणांसहित काढून टाकले आणि सहस्त्रबाहू त्या ठिकाणी तडफडत पडला. दुसरा असणारा जो प्रहार आहे परशुचा, तो प्रहार त्यांनी सहस्त्रबाहूच्या मानेवर केला आणि त्या ठिकाणी सहस्त्रबाहूचा वध केला. कामधेनूला घेतला आणि सुखरूप आपल्या आश्रमामध्ये आले. जमदग्नीजींनी हे पाहिलं आणि सांगितलं, पुत्रा काय केलंस हे? अरे ब्राह्मणांनी दया दाखवायची असते, युद्ध करणं आपला धर्म नाहीये. आता तुला एक काम करावं लागेल. काय पिताश्री? म्हणे आता तुला तीर्थयात्रेला जावं लागेल. या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून तीर्थयात्रा कर. मनाला तर पटत नव्हतं, पण तरीही परशुरामजी वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेले आणि वर्षभर तीर्थयात्रा करून घरी आले. प्रसंग घडला. आपली आई असणारी रेणुका माता, जमदग्नी आणि रेणुकेचे असणारे पुत्र परशुरामजी. रेणुका माता एकदा जलाशयावर गेल्या जल भरण्यासाठी. चित्रांगद नावाचा असणारा जो गंधर्वराज आहे, तो गंधर्वराज काही अप्सरांसह त्या ठिकाणी क्रीडा करतोय आणि रेणुका मातेचं लक्ष गेलं. सहज म्हणून पाहिलं, मनात काही भावना नव्हती, पण सहज म्हणून ते जे क्रीडा करतायत ते पाहिली आणि पाणी घेऊन आपल्या परत आल्या. आणि हे जमदग्नींनी तिकडे आपल्या अंतर्दृष्टीने ओळखलं. विचारलं, एवढा उशीर का झाला? आता त्यांना माहिती आपण खरं बोललो तरी यांना कळणार आहे, खोटं बोललो तरी कळणार आहे, म्हणून सांगितलं, स्वामी माझ्याकडून चूक झाली, मी असं वागायला नको होतं. त्या ठिकाणी आपले इतर पुत्र आणि परशुरामजी होते. जमदग्नीजींनी आज्ञा दिली, हिचा शिरच्छेद करा. इतरांनी ऐकलं नाही, पण परशुरामजींनी मात्र पितेच्या आज्ञेचं पालन केलं आणि तिचे जे शिर आहे ते धडा वेगळं केलं. म्हणे या मुलांनी माझं ऐकलं नाही, तू आज्ञाधारक पुत्र आहेस, आता यांचंही धड शिरा वेगळं, यांचंही असणारं शिर जे आहे ते धडा वेगळं कर. तेही आज्ञाचं पालन केलं. आणि जमदग्नी म्हणतात, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. मग काय मागायचंय? पिताश्री एकच द्या. आता हे जे कृत्य माझ्याकडून घडलंय ना, माझ्या आईचं आणि भावांचं असणारं शिर पुन्हा जोडून द्या, त्यांना पुन्हा जिवंत करा, एवढंच मागणं आहे. प्रसन्न झालेत पिताश्री. म्हणे तथास्तु, मी खरंच भाग्यवान आहे की तू माझ्या वंशाला जन्माला आलास म्हणून.
आणि त्या ठिकाणी रेणुका मातेही आपल्या पूर्व स्थितीमध्ये आल्या आणि इतर असणारे जे आपले भाऊ आहेत तेही जिवंत झाले. परशुरामजी आईचीही आज्ञा मोडत नव्हते, आईचंही मन मोडत नव्हते आणि पिताजींचंही मन मोडत नव्हते. तीच रेणुका माता माहुरगड वासिनी, आता जिचा आपण कुलदेवता म्हणून पूजन करतो, अशी ती रेणुका माता परशुरामजींची आई आहे. आणि पुढचा असणारा प्रसंग, काही काळ तपसाधनेसाठी गेलेले परशुरामजी सहस्रबाहूचे असणारे हजारो मुलं, 10,000 मुलं आहेत आणि त्या 10,000 मुलांनी आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घेण्याचं ठरवलं. आश्रमात आले, सर्व नासधूस केली आणि जमदग्नींचं असणारं शिर उडवलं. रेणुका मातेनं परशुरामजींना आज्ञा दिली, या गोष्टीचा सूड तुला घ्यायचा आहे. म्हणून परशुरामजींनी रेणुका मातेच्या समोर त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, एकही क्षत्रिय या पृथ्वीवर मी शिल्लक ठेवणार नाही. संपूर्ण असणाऱ्या पृथ्वीवर भ्रमण करत असताना परशुरामजींनी एकदा नाही, दोनदा नाही, आपल्या सामर्थ्यानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. एवढे सामर्थ्यवान परशुरामजी. असा असणारा हा भगवान परशुरामांचा अवतार, सप्त चिरंजीवांपैकी एक असणारे भगवान परशुराम. इथपर्यंत आपण सूर्यवंशाची असणारी परंपरा त्या ठिकाणी पाहतोय आणि याच वंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी रघु, अज आणि दशरथ राजांचं असणारं सुंदर चरित्र आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आपल्याला शिरायचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं भगवंताचं भजन करायचं. हे रंग मोहे राम नाम का प्यारा रे, रंग मोहे राम का प्यारा, हृदय में हो गया उजियारा, हृदय में हो गया उजियारा, हे रंग मोहे राम नाम का प्यारा रे.
राधे राधे हो राधे राधे। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी। राम लीला है नारी नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी। धीरे चला रथ वो रथवाले, तो है खबर क्या ओ भोले भाले। तोहे खबर क्या ओ भोले भाले, तो है खबर क्या क्या ओ भोले भाले। एक बार देखो जीना भरेगा, सौ बार देखो फिर जी करेगा। सो बार देखो फिर जी करेगा, सौ बार देखो फिर जी करेगा। व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं, व्याकुल पड़ा है कब से खड़े हैं, दर्शन के प्यासे सब नर नारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी। हरि बोल। एक मिनट। 14 बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया। माता पिता का वचन निभाया, पिता का वचन निभाया। धोखे से हर ली रावण ने सीता, रावण को मारा लंका को जीता। रावण को मारा लंका को जीता, रावण को मारा लंका को जीता। तब तब ये आए, तब तब ये आए, जब जब ये दुनिया उनको पुकारे। की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी
श्रीराम. जय श्रीराम. श्रीमद भागवतामध्ये अतिशय संक्षिप्त असं चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं. चंद्र आणि भगवान श्री कृष्ण एक हिंदू धर्मियांचं असणारं हृदयस्थ असणारं स्थान कुठलं असेल? प्रभू रामचंद्रांचं आहे. आराध्य असणारी देवता आणि प्रेम भऱ्या नजरेने ज्यांच्याकडे पाहतो, आदरयुक्त अंतकरणानं ज्यांच्याकडे पाहतो ते प्रभू रामचंद्र आहेत. आणि प्रेम भऱ्या नजरेने ज्यांच्याकडे पाहतो ते भगवान गोपाल कृष्ण. आणि असे असणारे हे दोन्ही असणारे चरित्र सगळ्या भक्तांना आवडतात. प्रत्येकाच्या अंतकरणातला असणारा, भावयुक्त अंतकरणातला असणारा विषय, भावनेशी निगडीत असणारे विषय आहेत. आणि दोन्ही असणारे जे आपले दैवत आहेत, दोन्ही दैवत आपल्याला अत्यंत प्रिय अशी दैवत आहेत. कारण या दोन्ही दैवतांची असणारी नाव नेहमी आपल्या मुखावर असतात, कारण ते तेवढे सुंदर आहेत. चाहे कृष्ण कहो या जग में सुंदर है, चाहे कृष्ण कहो या. प्रभू रामचंद्रांचे चरित्र संपुष्टात आलं की आपण बघू. राजा दशरथ अयोध्या नगरीचे असणारे सम्राट आहेत आणि सर्व धनसंपत्ती वैभव त्यांच्या चरणाशी लोळण घेते. कौसल्या, कैकेयी, सुमित्रा अशा 3 पत्नी. परंतु राजा दशरथांच्या मनाला असणारा एक शल्य, आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी खूप इच्छा आहे. म्हणून वशिष्ठांशी संवाद साधला या बाबतीमध्ये. आणि वशिष्ठांनी त्या ठिकाणी मात्र यज्ञ करण्यासाठी, राजा पुत्र कामेष्टी जो यज्ञ असतो त्या यज्ञासाठी राजांना सांगितलं. राजानंही तयार झाले. दरम्यान घडलं असं, त्यांच्या सल्ल्यानं एखादा पशु मारावा असं वर्णन आहे, पण ठीक आहे, आपण आज ऐकलं नसल्यामुळे आपल्या कानाला रुचत नाही. म्हणून राजा दशरथ एक दिवस अरण्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर एका झाडावर बसले. वशिष्ठांनी सांगितलं होतं कुणीतरी रात्रीच्या वेळेला पशु पाणी प्यायला येईल आणि ह्या ठिकाणी त्याचा वध तू करू शकतोस. म्हणून रात्रीची शांतता आहे आणि अशा वेळेला राजा दशरथ झाडावर बसले. शब्दवेदी असणारा बाण आहे राजा दशरथांचा. शब्दवेदी त्याला म्हणतात. जरी आपल्या डोळ्याला काही दिसत नसलं पण त्या दिशेनं शब्द कानापर्यंत आले आणि तिथून बाण सोडला की तो अचूकपणे तिथं जाऊन लागत होता. असा शब्दवेदी बाण आहे त्यांच्याकडे. आणि तो बाण घेऊन निशाणा साधून राजा दशरथ त्या झाडावर बसले. इकडे घडलं असं, श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला होता. आणि त्या अरण्यामध्ये आईवडिलांनी बऱ्याच वेळापासून तहान लागू नये, आपल्या मुलाला त्रास होऊ नये यासाठी सांगितलं नव्हतं. पण आता तहान अनावर झाल्यामुळं श्रावणाला सांगितलं, बाळा तुला आम्ही फार त्रास देतो, पण तरी सुद्धा असं वाटतंय की आता पाणी प्यावं. श्रावण बाळानं सांगितलं, आई तू फक्त आज्ञा करत जा, तुम्हाला जे लागत असेल ते सगळं काही मी तुमच्या समोर हजर करतो. हातात झारी घेतली आणि आईवडिलांना प्रणाम करून श्रावण बाळ पाण्याच्या शोधात निघाले. आईवडिलांना सांगितलं, आत्ता जाऊन येतो, लगेच पाणी आणतो. आणि तिथून निघाले. जलाशय दिसला. त्याच जलाशयाच्या काठावर राजा दशरथ शब्दवेदी असणारा जो बाण होता तो बाण घेऊन वरती बसलेत. आपल्या हातातली असणारी झारी त्या पाण्यात बुडवली आणि निसर्ग नियमाने गुडगुड असा आवाज त्या ठिकाणी झाला. राजा दशरथाला असं वाटलं कोणीतरी श्वापद पाणी पिण्यासाठी आलेला असावा आणि त्याचा पाणी पिण्याचा तो आवाज असावा. ज्या दिशेनं तो आवाज आला होता त्या दिशेनं बाण सोडला, कारण रात्र आहे म्हणून समोरचं काहीही दिसत नाही. पण ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं बाण सोडला आणि तो बाण थेट श्रावण बाळाच्या छातीवर जाऊन बसला. आणि एक ज्या पद्धतीनं वेदनायुक्त असणारी आरोळी असते ती श्रावण बाळाच्या मुखातून निघाली. आई ग म्हणून आवाज आला. राजा दशरथांना कळून चुकलं, आपला बाण कोणा पशुला किंवा प्राण्याला लागलेला नसून तो कुणीतरी मनुष्याला लागलाय.
म्हणून भरभर झाडावरून उतरून खाली आले आणि पाहिलं तर एक सुंदर गोरा गोमटा राजस गोंडस असा असणारा सुकुमार त्या ठिकाणी आपला बाण लागून विव्हळतोय. राजा दशरथाचं अंतकरण पाणी पाणी झालं. हे देवा, हे काय झालं माझ्या हातून? जवळ गेले आणि श्रावणाचं असणारं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. हे कुमारा, कोण आहेस तू म्हणून विचारलं. श्रावणानं सांगितलं, राजन, मी श्रावण बाळ आहे. तुम्ही कोण आहात? म्हणे, मी राजा दशरथ आहे. तुमचं नाव ऐकून होतो, पण अशा प्रकारे भेट होईल असं काही अपेक्षित नव्हतं. राजा दशरथाला फार वाईट वाटलं. आपण आपल्या पुत्र कामनेच्या नादामध्ये कुणाचा तरी पुत्र हिरावतो की काय अशी भीती राजाला वाटू लागली. आणि राजानं सांगितलं, बाळा, मी आपणहून तुला बाण मारला नाही. मला असं वाटलं की कुणीतरी श्वापद या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आला असावा आणि माझ्या हातून नकळत ही चूक घडली. मला माफ कर. तुला काहीही होणार नाही म्हणून आश्वासन देतात. पण श्रावण बाळ सांगतात, राजा, बाण थेट माझ्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलाय. आता मी वाचेलच असा नाही, पण मात्र मला एक वचन दे, म्हणजे मी या ठिकाणी प्राण सोडायला मोकळा होईल. माझे आईवडील अंध आहेत आणि त्यांना घेऊन मी काशी यात्रेला जात होतो. त्यांना तहान लागली, त्यांना पाणी प्यायचंय, म्हणून काहीही न बोलता ही पाण्याची झारी त्यांच्यापर्यंत पोचवा आणि पाणी पिल्याशिवाय त्यांना सांगू नका की तुमचा श्रावण बाळ आता ह्या जगात राहिला नाही म्हणून. राजा दशरथाचं अंतकरण विव्हळलं. जड अंतकरणानं हातात पाण्याची झारी घेतली आणि पाऊल खुणा ज्या दिशेनं उमटलेल्या होत्या त्या दिशेनं राजा दशरथानं चालायला सुरुवात केली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर एका कावडीमध्ये श्रावण बाळाचे आई वडील त्या ठिकाणी बसलेले होते. आपसात चर्चा सुरू होती. आपलं काहीतरी भाग्य असेल मागच्या जन्मीचं, म्हणून असा पुत्र आपल्याला मिळालेला असावा. आपल्या शब्दाच्या बाहेर नाही, आपल्याला काशी यात्रा करायची हे त्याच्या लक्षात आलं आणि लगेच त्यानं कावड बांधली आणि अशा संकटांमधून तो आपल्याला काशीपर्यंत पोहोचवणार आहे. फार गुणाचं आहे माझं बाळ. आई कौतुक करते, वडील कौतुक करताय, आपसात म्हणताय आपण त्याला फार त्रास देतो. एवढ्या अंधाऱ्या रात्री त्याला आपण पाठवायला नको होतं पाणी घ्यायला, पण काय करणार, आपल्यालाही तहान सहन होत नाही म्हणून पाठवला. वडील म्हणतात येईल लगेचच. आई म्हणते अहो बराच वेळ झाला, एवढा वेळ लावत नाही तो, एकदा तरी आपल्याला सांगून जातो, मिळत नाहीये पुन्हा परत येतो म्हणून. पण आता तसंही घडलं नाही. आज तर म्हणे माझ्या मनाला एक वेगळीच भीती वाटते. श्रावण बाळाची आई सांगते, त्याला पाणी नाही भेटलं तरी चालेल, पण आपल्या बाळांना आता परत यायला पाहिजे असं मला वाटतंय. श्रावण बाळाचे वडील सांगतात, वेडी आहेस तू, काही विचार करते. थोडा वेळ उशीर झाला ना, अरण्य तिथं काही उजेड नाही, अंधारी रात्र आहे, म्हणून पाणी शोधायला वेळ लागत असेल, लवकरच येईल म्हणून धीर देतात. राजा दशरथाला असं वाटत होतं ऊर बडवून घेवा का काय. राजा हे काय करून बसलास. अरे एका निराधार असणाऱ्या मातापित्यांचा जो आधार होता तो आधार आज आपल्याकडून हिरावून घेतला गेला. जड पावलांनी त्यांच्या जवळ पोहोचला. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना चाहूल लागली आणि आवाज दिला, बाळा श्रावणा आलास तू. राजा दशरथ काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभा आहे हातात झारी घेऊन. जर बोललो तर यांच्या लक्षात येईल श्रावण नाहीये, दुसरंच कोणीतरी त्यांना दिसत नाही आणि राजा दशरथ बोलत नाही अशी परिस्थिती आहे. पण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी आवाज द्यायला सुरुवात केली, श्रावणा बोलणारे काहीतरी का बोलत नाहीयेत. आकांत करू लागले आणि मग श्रावण बाळाच्या वडिलांनी ओळखलं, आमचा बाळ अशा पद्धतीनं वागत नाही आमच्याशी, आम्हाला त्याचा स्पर्श कळतो, म्हणून आल्या आल्या तो पहिले आमचा हात हातात घेतो, आम्हाला स्पर्श करतो, आम्हाला जाणीव करून देतो तुमचा बाळ तुमच्या सोबत आहे. पण तू आमचं बाळ असू शकत नाही, कोण आहेस सांग. राजा दशरथानं सांगितलं, मी अयोध्येचा राजा आहे दशरथ, आणि आमचं बाळ कुठे आहे. म्हणे माझ्याकडून एक अपराध घडला, पण तुम्ही अगोदर पाणी प्या मग मी सांगतो तुम्हाला. श्रावण बाळाचे आईवडील सांगतात, पहिले माझा श्रावण कुठे आहे सांग आणि मगच आम्ही पाणी पिऊ. राजा दशरथानं सांगितलं, माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला, मी तुमचा अपराधी आहे. तुमचा मुलगा माझ्या हातून मरण पावला, माझा बाण त्याला लागला
सर्व परिस्थिती सांगितली. मी आपणहून नाही मारलं त्याला. मला असं वाटलं कोणीतरी श्वापद त्या ठिकाणी असावं आणि माझा शब्दवेदी बाण त्याच्या हृदयापर्यंत पोहोचला. आता तुमचा श्रावण या जगात राहिला नाही, मला माफ करा. जेव्हा श्रावणाच्या आईवडिलांनी हे शब्द ऐकले, काळजाचे तुकडे तुकडे झाले, आकांत करू लागले, रडू लागले. राजन, अरे आंधळे असणाऱ्या आईवडिलांचा डोळा जो होता असा असणारा आमचा बाळ, आमच्या काळजाचा तुकडा, आमचा जगण्याचा असणारा जो आधार होता तू हिरावून घेतलास. आता आमच्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही. आमचा या जगात जगून काही उपयोग नाही. या जगामध्ये अनेक अशा घटना घडत असतात महाराज, पण मूल लहान असताना कधी त्याचे आई वडील जाऊ नये आणि म्हाताऱ्या आई वडिलांच्या देखत त्यांचा तरुण मुलगा जाऊ नये. फार वाईट प्रसंग असतो हे त्यांनाच माहिती असतं ज्यांच्या जीवनात हे घडलेलं असतं. आणि श्रावण बाळांच्या निराधार असणाऱ्या आई वडिलांचा एकुलता एक असणारा आधार मात्र आज हिरावला गेला होता. म्हणून धाय मोकलून रडतायत आणि त्यांच्याकडे बघून राजा दशरथाच्याही अश्रू आवरले जात नाही. पण नाईलाज आहे, दुःखी असणाऱ्या अंतकरणातून शब्द बाहेर पडले. राजा, एकुलता एक आधार हिरावून घेतला. शेवटच्या क्षणी आमचा बाळ आम्हाला पाणी घेण्यासाठी गेला, पण त्याचाच तिथं शेवट झाला. आंधळी विचारे आई बाबा रडती, अति दुःखाने प्राण बघ सोडती. शाप त्याने दिलेला घडला दशरथाला. शाप त्याने दिलेला